नमस्कार मैत्रिणींनो, मी अर्चना आरोही शिलाई वर्ल्डमध्ये तुमचं स्वागत आहे। आज आपण पाहणार आहोत 40 छातीचा प्रिन्सेस ब्लाउज पेपर कटिंग वरून कसा कट करायचा। तर मागील व्हिडिओमध्ये आपण पाहिलं पेपर कटिंग कसं करायचं ते। तर तोच पॅटर्न आपण ठेवून इथे त्याच मापाचं ब्लाउज कटिंग करून घेणार आहोत। हे अस्तरवरती आता आपण पाठीमागचा भाग टाकून घेतलेला आहे। पाठीमागचा भाग बंद बाजूला आपण टाकलेला आहे। दुसऱ्या साइडला मी बाही टाकून घेते। बाही मोठी बाही होती त्याच्यामुळे मी आधी बाही टाकून घेतली आहे। हा कटोरीचा आकार आपल्याला क्रॉस वगैरे न जोडता सरळ टाकायचा आहे। त्याच्या साइडचा सगळे पार्ट अशा पद्धतीने आपण टाकून घेतलेले आहेत। आपण आखून घेऊ, व्यवस्थित आखून घेऊया। हे हा कटोरीचा भाग आहे। इथे फक्त आकाराच्या साइडला आपल्याला पाव इंच वाढवून घ्यायचे आहे। पाव इंच मी वाढवून घेतले आहेत। ही प्रिन्सेस कटोरी आहे। आपण आधी कटिंग करून घेऊया। बाईचं नंतर कटिंग करू। आपण बाकीचे पार्ट सगळे कटिंग करून घेणार आहोत। जो आपण प्रिन्सेसचा जो आकार दिला होता तो कटिंग करून घेऊया। बाकीचे पार्ट असे व्यवस्थित कट करून घेऊ। हेच पार्ट आपण मेन ब्लाउज पीसवर ठेवणार आहोत। आधी मी बाही ठेवून घेतली। बाही काही कट केली नाही, आपण तशीच ठेवली कारण त्याला जॉईन द्यावं लागते। पाठीमागचा भाग बंद बाजूला टाकलेला आहे। कधी पण ब्लाउज कटिंग करताना बंद बाजू आपल्या साईडलाच ठेवायची। आपण ज्या साईडला बसलो असेल त्या साईडला कटिंग करायची। जसं अस्तर ठेवलं आहे तसं पाव इंचाचं मार्जिन ठेवून आपण कटिंग करून घेऊया। कारण शिवताना थोडंसं इकडं तिकडं झालं तर कापड कमी नको पडायला, म्हणून थोडंसं जास्तच ठेवून कटिंग करायचं। अशा प्रकारे आपण ब्लाउजचं कटिंग केलेलं आहे। त्याचा पुढचा पार्ट कसा स्टिच करायचा हे आपण नेक्स्ट व्हिडिओमध्ये पाहणार आहोत। धन्यवाद। व्हिडिओ आवडल्यास लाईक करा, शेअर करा आणि कमेंट करा आणि चॅनलला नक्कीच सबस्क्राईब करा, जेणेकरून नवनवीन व्हिडिओ सर्वात आधी तुमच्यापर्यंत पोहोचतील।